आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही देश डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या वाटेवर वाटचाल करत आहे. गुजरातची गिफ्ट सिटी आणि सिंगापूर दरम्यान अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचा कॉरिडॉर सुरू होणार असून दोन्ही देश व्यापक परस्पर सहकार्य धोरण, सेमी कंडक्टर निर्मितीत सहकार्याचं, त्याचप्रमाणे उत्पादन आणि औद्योगिक पार्कच्या निर्मितीत एकत्र येतील, असं सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आयईडीचा स्फोट होऊन सीआरपीएफचे 4 जवान जखमी झाले. बसगुंडा भागात सुरक्षा दलाची संयुक्त कारवाई सुरू होती, त्यावेळी हा स्फोट झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 5 उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. बावरा मतदारसंघातून सुरेंदर कुमार करोलबागमधून राहुल धनक निवडणूक लढणार आहे. सुरेश गुप्ता हे रोहिणी मतदारसंघातून, तुगलकाबाद इथून वीरेंदर बिधुरी आणि बद्रापूर इथून अर्जुन भदाना निवडणूक लढणार आहे. त्याआधी मंगळवारी काँग्रेसनं 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. काँग्रेसनं आतापर्यंत 68 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवारी 19 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलाय. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हजर राहतील. यावेळी ते नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्र जोडून आणाव्या, असं आवाहन करण्यात आलंय. त्यानंतर दुपारी 1 ते 2 या कालावधीत जनसंपर्क कार्यालयात ते भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटतील. नागपुरात आज 15.2 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. आज नागपुरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.